कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नाशिकमधील लासलगावमध्ये अतिवृष्टीमुळे कांदा पिकाला फटका, परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल। पिंपळगाव नजीक शेतकरी कचरू जाधव यांचा 1.5 एकरातील कांदा वाहून गेला। एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाईची मागणी। नांदेडमध्ये मन्याड नदीच्या पुरामुळे नायगावात पिकाचं मोठं नुकसान, शिळगाव गौरी गावातील 900 एकर जमीन खरडून गेली, शेतकरी आर्थिक संकटात। भंडाऱ्यात धान पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड, उभ्या पिकाच्या पेंढ्या बांधून पीक वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न। जालन्यात अतिवृष्टीमुळे फुलगळ झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागेवर जेसीबी फिरवला, 350 मोसंबी झाडं जमीनदोस्त। बीडच्या परळी तहसील कार्यालयाबाहेर शेतकऱ्याचं 2 दिवसापासून उपोषण, अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना भरपाई देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण। उपोषणादरम्यान उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली। नांदेडच्या हदगावमधील आष्टीत शेतकऱ्याचं आमरण उपोषण, शेतकरी दिगंबर शिंदे आणि त्याच्या सहकार्याचे हदगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण। सरसकट कर्जमाफी करून हेक्टरी 50,000 रुपये अनुदान देण्याची मागणी। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेलं पॅकेज फसवं, धाराशिवच्या वाशीमध्ये शेतकऱ्यांनी केळी वाटप करून उपहासात्मक सरकारी पॅकेजचा निषेध। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांनी केलं आंदोलन। चंद्रपूरच्या जिवती तालुक्यात शेतकऱ्यांचा तहसीलदारांविरोधात रोष, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचा तालुका कार्यालयात धडक मोर्चा। पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना मदत करा, तसंच सातबारा रद्द करण्याची प्रक्रिया थांबवण्याची मागणी। जळगावच्या बुधवडमध्ये शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि विविध संघटनांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन। निवेदनातून मुक्ताईनगर तालुक्याचं अतिवृष्टी तसंच नुकसान भरपाईच्या यादीत समावेश करण्याची मागणी। साताऱ्याच्या कराडमधील पूरबाधित रुक्मिणीनगरमधील पूर संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर। आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून पूर संरक्षण भिंत बांधण्यासाठी 6,92,00,000 निधी मंजूर। नांदेडच्या नायगावमधील भाजपचे आमदार राजेश पवारांकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात। आमदार राजेश पवारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 21 लाखांची रक्कम दिली। नांदेडच्या किनवट तालुक्यातील सारखणीत बंजारा समाज बांधवांनी अशोक चव्हाणांचा ताफा अडवला। अशोक चव्हाणांच्या ताफ्यासमोर बंजारा समाजाची घोषणाबाजी, बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। अहिल्यानगरच्या थाटेवड गावात 11 दिवसांपासून वंजारी समाजाच्या तरुणांचं आमरण उपोषण सुरू। त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वंजारी समाजाचं उद्या राज्यभर चक्काजाम आंदोलन। वंजारी समाजाच्या आमदारांनी आंदोलनात सहभागी व्हावं, बाळासाहेब सानप यांचं आवाहन। नांदेडमध्ये ग्रामपंचायत विरोधात चिंचाळा ग्रामस्थांचं उपोषण, ग्रामपंचायतीच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप, ग्रामपंचायत मार्फत केलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी। रायगडच्या पेणमधील कारावीमधील ग्रामपंचायत सदस्यांचं 5 दिवसांपासून उपोषण, जेएसडब्ल्यू कंपनी स्थानिकांना नोकरी देण्याची मागणी। बीडच्या केज तालुक्यात कोरडेवाडीत गावकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन, साठवण तलावाच्या मागणीसाठी गावकऱ्यांचं आंदोलन। बीडच्या परळीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर, गुरुकुलमधील विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला, आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा। कोल्हापूरच्या संभाजीनगरमध्ये खंडित गॅस पुरवठ्याच्या निषेधार्थ नागरिकांचा रास्ता रोको, महिलांकडून गॅस टाकी रस्त्यावर ठेवत आंदोलन। आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून आंदोलनाची दखल, आंदोलनाच्या अर्ध्या तासात गॅस पुरवठा सुरळीत। गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याचं प्रकरण, घटनेच्या निषेधार्थ सांगोला शहर तसंच तालुक्यात कडकडीत बंद, शेकाप कार्यकर्त्यांनी काढला निषेध मोर्चा। तालुक्यातील बाजारपेठा, दुकानं, वाहतूक बंद। चिपळूणमध्ये दाभोळखाडी प्रदूषणावर वैज्ञानिक चाचणी होणार, औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी थेट खाडीत सोडलं जातं, मासे, सागरी जीव आणि मच्छीमारांचं मोठं नुकसान। संशोधक पथक खाडीतून पाण्याचे नमुने, मासे आणि जलजीवन तपासणार। धुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला। जिल्ह्यातील 12 मध्यम प्रकल्पात 87% तर 45 लघु प्रकल्पांमध्ये 89% जलसाठा उपलब्ध। पुण्यात उतरवलीमधील कुंभारवाड्यात कारागिरांची किल्ल्यावरील चित्र रंगवण्याची लगबग, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती कार्यशाळांमध्ये चित्रांवर रंगाचा शेवटचा हात। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंचं दीपोत्सव प्रदर्शन, जिल्हाधिकारी अशोक काकडेंच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन। धाराशिवमध्ये वारकरी साहित्य परिषदेकडून ज्ञानोबा तुकाराम आधार दिंडीचं आयोजन, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या यासाठी या आधार दिंडीचं आयोजन।
पुण्याच्या भोरमधील उतरवली गावात मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना अंतर्गत पशुरोग निदान आणि उपचार शिबिराचं आयोजन. शेतकरी आपली जनावरं घेऊन मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी. नाशिकच्या लासलगावात माणुसकीची भिंत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. परमपूज्य भगरीबाबा मंदिर समितीचा हा स्तुत्य उपक्रम. शिर्डीजवळील अस्तगावा शिवारात 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान शिवमहापुराण कथा सोहळ्याचं आयोजन. कथा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात. अमरावतीच्या मोजरी गुरुकुंजमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव. हजारो पालख्यांसह लाखो भक्त गुरुकुंजमध्ये दाखल. भंडाऱ्यातील शालेय विद्यार्थिनींची क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी. आदर्श हायस्कूलच्या विद्यार्थिनी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांसाठी पात्र. परभणीच्या सोनपेठ मार्गावर एसटी बसच्या फेऱ्या कमी बस फेऱ्यांमुळे बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांचा प्रवास. प्रवाशांना प्रचंड गैरसोयींचा करावा लागतोय सामना. जळगावातील पाणीपुरवठा 1 दिवसाने पुढे ढकलला. जलशुद्धीकरण केंद्रावरील दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा 1 दिवस पुढे ढकलला. 11 ऑक्टोबरला होणारा पाणीपुरवठा 12 ऑक्टोबरला होणार. पालिकेची माहिती. साताऱ्याच्या कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी आणि उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांच्या उपस्थितीत नियुक्ती. परभणी जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदाचं आरक्षण सोडत जाहीर. आरक्षण सोडतीमध्ये 9 पैकी 5 पदं महिलांसाठी आरक्षित. गोंदियाच्या देवरीतील नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल चुमली ग्रामस्थांचं आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन. खराब रस्ते, नदीवरील पूल तसंच विविध मूलभूत सुविधांच्या अभावामुळे ग्रामस्थ आक्रमक. आमदार किशोर जोरगेवारांनी अधिकाऱ्यांसह चंद्रपूरमधील मुख्य रस्त्यांची पाहणी केली आणि यावेळी शहरातील अतिरिक्त 20 खांब हटवून या मार्गाची दुरुस्ती करत रुंदीकरण करा. आमदार किशोर जोरगेवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश. धुळे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याच्या साम्राज्य. तर कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात. तातडीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची नागरिकांची मागणी. भंडाऱ्याच्या मोहाडीतील हिवरा जिल्हा परिषद शाळेत 125 विद्यार्थ्यांमध्ये केवळ 3 शिक्षक. पालकांनी आक्रमक पवित्रा घेत प्रथम सत्र परीक्षेवर बहिष्कार टाकत शाळेला कुलूप ठोकलं. तातडीने शिक्षकांची रिक्त पदं भरावीत. पालकांची मागणी. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये निमखेडी पुलाचा भराव वाहून गेल्याने पुलाची दुरावस्था. नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी. नाशिकच्या मालेगावात खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त. वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई नाही. वाहनधारकांनाही मनस्ताप. नागरिकांमध्ये नाराजी. लासलगाव महामार्गावरील मनमाड फाट्यावरील दिशादर्शक फलक जीवघेणा ठरतोय. दिशादर्शक फलकामुळे अपघात होण्याची शक्यता. धोकादायक स्थितीत असलेला हा दिशादर्शक फलक तातडीने हटवण्याची मागणी. प्रथम सत्र परीक्षेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढलं. हिंगोलीतील दांडेगावमधील धक्कादायक प्रकार समोर. 11वी 12वीची सराव परीक्षा सुरू असताना फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना मराठीच्या पेपरला बसूच दिलं नाही. कोल्हापूर पोलीस दलातील बनावट नोटा छापणाऱ्या इब्रार इनामदार नावाच्या पोलीस हवालदाराला अटक. आरोपीकडून 99,23,000च्या बनावट नोटा जप्त. 500 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीलाही अटक. सोलापूरच्या अभिषेकनगर भागात सशस्त्र चोरीची घटना. लहान मुलं महिलांच्या गळ्याला चाकू लावत 2 घरात चोरी. पोलीस आल्याने पुढील चोरी टळली. 4 शस्त्रधारी चोरट्यांनी चोरी केल्याची माहिती. नाशिकच्या पाईपलाईन रोडवर भीषण अपघात. भरधाव ट्रकला धडक. अपघातात चिमुडीचा मृत्यू. चिमुकली आईसोबत सातपूरहून गंगापूर रोडकडे जाताना अपघात. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील बोंडराणीत तरुणीची गळा चिरून हत्या. तरुणीचा प्रियकरच निघाला मारेकरी. 28 वर्षीय नितेन कोडवतेला पोलिसांकडून अटक. साताऱ्यातील बोरगावमध्ये राहत्या घरी अल्पवयीन मुलीची हत्या. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तरुणीचा मृतदेह घेऊन जाण्यास ग्रामस्थांचा विरोध. रुग्णालयात काही काळ तणावाची स्थिती. साताऱ्यात सासपडेतील अल्पवयीन मुलीची हत्या. संशयित आरोपीच्या घरावर जमावाचा हल्ला. सासपडे गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा. संशयित आरोपी काही तासातच ताब्यात. मुख्याध्यापकाने शैक्षणिक आणि व्यावसायिक कागदपत्रांचा गैरवापर करून शिक्षकाचा 3.5 लाखांचा पगार हडपला. सोलापूरच्या सरस्वती माध्यमिक महाविद्यालयातील ही घटना. टेंभुर्णी पोलिसांकडून मुख्याध्यापक बाळासाहेब केशेंना अटक करत गुन्हा दाखल. साताऱ्यावर शोककळा. जवान सोमनाथ सुर्वे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन. सुर्वेंच्या पार्थिवावर आवईचीवाडी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. नाशिकमध्ये येवला नगरपालिकेची अतिक्रमण विरोधी धडक कारवाई. नागरिकांना पुन्हा अतिक्रमण न करण्याचं आवाहन. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून